एक मोठी बातमी बघूयात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्या समोर झालं होतं असं सयाजी शिंदे म्हणाले। दोन्ही एनसीपींनी एकत्रित यावं हे दादांचं स्वप्न होतं। दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली आहे। राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं सयाजी शिंदे म्हणाले। सर्व धर्म समभाव ठेवून गरीब श्रीमंत न बघता खालून आल्यामुळे त्यांनी ते सगळं इतकं पुढे नेण्याचं ठरवलं। तर मला असं वाटतं की त्यांची स्वप्न ही आपण सगळ्यांनी स्पेशली सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई हे पवार असतील यांनी पुढे न्यायला पाहिजेत। आणि त्यांचं खरं तर पहिलं स्वप्न होतं दादांचं की दोन्ही एकत्र यावं आणि ते अपूर्ण राहिले ते पहिलं पूर्ण व्हावं तर ते महाराष्ट्राला खरं ताकद राहील। महाराष्ट्राची ताकद वाढायची असेल तर हे दोन्ही पवार कुटुंब ताबडतोब एकत्र आले पाहिजेत। कौटुंबिक किंवा अजून कुठले काय थोडे थोडे इगो असतील, इगो नाही म्हणता येत त्यांना, त्यांच्या काही भावना असतील तर मला असं वाटतं की म्हणजे आमच्यासमोर बोलणं झालं होतं की हे आता एकत्रपणे सुरू होईल सगळं, पण आता ते अचानक असं झाल्यामुळे आता काय नक्की तर कोणी काय न उठवता, कोणी काही त्याला वेगळ्या मार्गी न लावता दोघांनी एकत्र येऊन पुढे काम हे पुढे जावं तर महाराष्ट्र चांगला राहील।